दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची केंद्र सरकारकडे मदतीची विनंती. दुबईत अडकलेल्या चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पालकांनी केंद्र सरकारकडे मदतीची आर्त विनंती केली आहे. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने दुबई येथे गेलेले हे विद्यार्थी सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जबेल पोर्ट परिसरामध्ये अडकून पडले आहेत. परिसरात मिसाईल हल्ले आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विद्यार्थी प्रचंड दहशतीत दिवस काढत आहेत. एअरपोर्ट सेवा बंद असल्यामुळे त्यांना मायदेशी परतता येत नाही. युद्ध किती दिवस चालेल याबाबत अनिश्चितता असल्याने पालकांची चिंता अधिकच वाढली आहे. अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी आश्रय तायडे यांच्या वडिलांनी संजय तायडे यांनी केंद्र सरकारकडे तातडीनं हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात आणण्याची विनंती केली आहे. मुलं घाबरली आहेत. स्फोटांचे आवाज सतत ऐकू येत आहेत. कृपया त्यांना सुरक्षित परत आणा अशी भावनिक हाक त्यांनी दिली आहे. दरम्यान अडकलेल्या विद्यार्थ्यांनीही व्हिडिओ संदेशांद्वारे केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. युद्धजन्य भागातून सुरक्षित सुटका करून मायदेशी परतण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावलं उचलावीत अशी त्यांची विनवणी आहे. आखाती देशांमध्ये सध्या जी युद्धस्थिती आहे त्याच्यामुळे दुबई परिसरामध्ये तणावाची स्थिती आहे. संबंध UAEमध्येच आणि तिथे चंद्रपूर जिल्ह्यातलेच शिवाय महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी सध्या एअरपोर्ट बंद असल्यामुळे अडकून पडलेले आहेत. आता युद्ध सुरू होऊन जवळपास 3 दिवस झाले. अपेक्षा होती की पहिल्या दुसऱ्या दिवशी युद्धाची तीव्रता कमी होईल, परंतु त्याऐवजी ती तीव्रता वाढत आहे. त्याच्यामुळे तिथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यांना भयभीत पाहून त्यांचे जे कुटुंबीय महाराष्ट्रात आहेत ते सगळे भयभीत आहेत आणि एअरपोर्ट बंद असल्यामुळे त्यांना तिथून आता निघणंही शक्य नाही. अशा परिस्थितीत भारत सरकारला एक विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रातल्या किंवा चंद्रपूर जिल्ह्यातले जे काही विद्यार्थी तिथे अडकून पडले आहेत त्यांच्या मदतीला जावं आणि त्यांना तिथून रेस्क्यू करून आपल्या महाराष्ट्रात परत आणलं पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एवढीच एक केंद्र सरकारकडनं आपली अपेक्षा आहे. नमस्कार, मी श्रावणी धाबरेकर. मी आश्रय तायडे. आम्ही हेरिटेज युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट्स आहो आणि आम्ही दुबईमध्ये राहतो आणि 3 दिवसाची जी परिस्थिती आहे वॉरवाली दुबईमध्ये जी आता सध्या सुरू आहे, तर आमच्या आजूबाजूला मिसाईल्स इंटरसेप्ट होऊन राहिला आहे खूप जास्त आणि त्याचा आवाज खूप भयंकर आहे, खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त घाबरलेलो आहोत आणि 3 दिवसापासून फ्लाईट्स पण इथल्या पूर्णपणे बंद आहे आणि आम्ही आमच्या फॅमिलीसोबत संपर्क करू शकत आहोत. पण हा वॉर दिवसेंदिवस वाढूनच राहिला आणि आम्हाला हा माहिती नाही कधीपर्यंत आणि कुठपर्यंत जाईल. तर आम्हाला भारत सरकारशी हीच निवेदन आहे की जर ते आम्हाला इथून जर निघण्याची जर आम्हाला हेल्प करेल, कारण फ्लाईट्स पण बंद आहे, आम्हाला काहीच मार्ग नाही आहे कुठून निघायचा. तर मी भारत सरकारला हीच अपील करेल की जर आम्हाला इथून जर ते लोक हेल्प करू शकेल भारतात सुरक्षितपणे न्यायची तर खूप चांगलं होईल.